जय हिंद मित्रांनो, एक्झाम जागरवर तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. मित्रांनो, या आधीच्या सत्रामध्ये तुमच्यासाठीचा प्रश्न होता, गोल्डन ग्लोबसाठी नामांकन मिळवणारी पहिली भारतीय कोण ठरली आहे? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, म्हणजेच गोल्डन ग्लोबसाठी नामांकन मिळवणारी पायल कपाडिया या पहिल्याच भारतीय ठरल्या आहेत. त्यांना त्यांच्या ऑल वी इमॅजिन ॲज लाईट या चित्रपटासाठी 82व्या गोल्डन ग्लोबमध्ये 2 नामांकन मिळाली आहेत. त्यापैकी एक नामांकन गैर इंग्रजी भाषेतील सर्वोत्कृष्ट मोशन पिक्चर तर दुसरं नामांकन हे सर्वोत्कृष्ट दिग्दर्शनासाठी मिळालं आहे. त्यांना याआधी 2021 साली कान्स फिल्म फेस्टिवलमध्ये गोल्डन आय या पुरस्काराने देखील सन्मानित करण्यात आलं होतं. आजच्या सत्राचा पहिला प्रश्न पाहण्याआधी व्हिडिओला लाईक करा व हा व्हिडिओ आपल्या मित्रांसोबत सुद्धा शेअर करा. ठीक आहे, तर पहिला प्रश्न पहा काय आहे. 2024 साठी टाइम पर्सन ऑफ द इयर म्हणून कोणाची निवड करण्यात आली? मित्रांनो, आता 2024 साठी टाइम पर्सन ऑफ द इयर म्हणून डोनाल्ड ट्रम्प यांची निवड करण्यात आली. डोनाल्ड ट्रम्पने जे कमबॅक करत अमेरिकन राष्ट्राध्यक्षाची निवडणूक जिंकली, त्यासाठी त्यांची टाइम्सने पर्सन ऑफ द इयर म्हणून निवड केली आहे. डोनाल्ड ट्रम्प आता दुसऱ्यांदा या किताबाने सन्मानित होत आहेत. याआधी 2016 साली सुद्धा त्यांची टाइम पर्सन ऑफ द इयर म्हणून निवड करण्यात आली होती. बरं, हा टाइम पर्सन ऑफ द इयर किताब कधीपासून देण्यात येतो? तर 1927 पासून हा किताब देण्यात येत असून 1999 पर्यंत हा किताब मॅन ऑफ द इयर या नावाने ओळखला जात, पण नंतर 1999 मध्ये याचं नामकरण पर्सन ऑफ द इयर असं करण्यात आलेलं आहे. हा किताब मिळवणाऱ्या व्यक्तीचा फोटो टाइमच्या कव्हर पेजवर टाकला जातो. नेक्स्ट क्वेश्चन. दिल्लीत पार पडलेल्या मुख्य सचिवांच्या 4थ्या राष्ट्रीय परिषदेचं अध्यक्षपद कोणी भूषवले? तर आता ही जी दिल्लीत मुख्य सचिवांची 4थी राष्ट्रीय परिषद पार पडली असून याचं अध्यक्षपद पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भूषवलं आहे. मित्रांनो, ही परिषद 14 आणि 15 डिसेंबरला पार पडली असून गेल्या 3 वर्षापासून या परिषदेचं यशस्वीरित्या आयोजन होत आहे. बरं, मुख्य सचिवांची पहिली राष्ट्रीय परिषद कोठे आयोजित करण्यात आली होती? तर 2022 साली धर्मशाळा येथे याचं पहिल्यांदा आयोजन करण्यात आलं होतं. त्यानंतर दुसरी आणि तिसरी परिषद जानेवारी 2023 आणि डिसेंबर 2023 मध्ये दिल्लीमध्येच पार पडली आहे. या 4थ्या परिषदेची थीम सुद्धा नोट करून घ्या. उद्योजकता, रोजगार आणि कौशल्याला प्रोत्साहन देणे, लोकसंख्येमुळे मिळणाऱ्या लाभांशाचा लाभ घेणे अशी या परिषदेची थीम आहे. बरं, इथे मुख्य सचिवाचा उल्लेख आला आहे, तर सध्या महाराष्ट्राच्या मुख्य सचिव कोण आहेत? तर सुजाता सोनिक या महाराष्ट्राच्या मुख्य सचिव असून महाराष्ट्राच्या मुख्य सचिव बनणाऱ्या त्या पहिल्या महिला देखील आहेत. आता हा प्रश्न पहा. 13व्या TVE ग्लोबल सस्टेनेबिलिटी फिल्म अवॉर्ड्समध्ये ट्रान्सफॉर्मिंग सोसायटी शॉर्ट फिल्म प्रकारात कोणत्या भारतीय शॉर्ट फिल्मला सन्मानित करण्यात आले? तर या GSFA अवॉर्ड्समध्ये ट्रान्सफॉर्मिंग सोसायटी शॉर्ट फिल्म प्रकारात द कुंभया स्टोरी या शॉर्ट फिल्मला सन्मानित करण्यात आला आहे. हा जो पुरस्कार सोहळा आहे हा लंडनमधील बाफ्टा येथे आयोजित करण्यात आला होता व तेथेच द कुंभया स्टोरी या भारतीय चित्रपटाला सन्मानित करण्यात आलं. नेक्स्ट क्वेश्चन. QS वर्ल्ड युनिव्हर्सिटी रँकिंग सस्टेनेबिलिटी 2025 मध्ये कोणती संस्था ही भारतातील सर्वोत्तम संस्था ठरली आहे? तर आता या QSच्या युनिव्हर्सिटी सस्टेनेबिलिटी रँकिंगमध्ये IIT दिल्ली ही भारतातील सर्वोत्तम संस्था ठरली आहे. IIT दिल्ली ही भारतातील जरी पहिल्या क्रमांकाची संस्था असली तरी जागतिक स्तरावर ती 171व्या स्थानी आहे. त्यानंतर भारतातील दुसऱ्या क्रमांकाची संस्था IIT खरगपूर ठरली असून जागतिक स्तरावर ती 202व्या स्थानावर आहे. त्यानंतर IIT बॉम्बे 234, IIT कानपूर 245 तर IIT मद्रास ही 277व्या क्रमांकावर आहे. ही या रँकिंगची कितवी आवृत्ती होती? तर ही या रँकिंगची 3री आवृत्ती होती व या रँकिंगची निर्मिती प्रमुख 3 स्तंभावर केली जाते. ते 3 स्तंभ कोणते? तर पर्यावरणीय प्रभाव, सामाजिक प्रभाव आणि शासन या 3 स्तंभाद्वारे या रँकिंगची निर्मिती केली जाते. यंदाच्या या रँकिंगमध्ये किती भारतीय विद्यापीठांनी स्थान मिळवलं? तर या रँकिंगमध्ये भारतातील 78 विद्यापीठांनी स्थान मिळवलं आहे. नेक्स्ट क्वेश्चन. अलीकडेच कोणत्या राज्य अथवा केंद्रशासित प्रदेशाने मुख्यमंत्री महिला सन्मान ही योजना सुरू केली? या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, म्हणजेच दिल्ली या केंद्रशासित प्रदेशाने मुख्यमंत्री महिला सन्मान ही योजना सुरू केली. या योजनेअंतर्गत काय करण्यात येईल? तर दिल्लीतील महिलांना मासिक 1000 रुपयाची मदत दिली जाईल आणि निवडणूक पार पडल्यानंतर ही रक्कम वाढून 2100 रुपये होणार आहे. याचा फायदा शहरातील 67 लाख महिला मतदारांपैकी सुमारे 38 लाख महिलांना होणार आहे. बरं, या योजनेसाठी काय पात्रता सांगण्यात आली?
तर महिलेचे वय 18 वर्षे किंवा त्याहून अधिक असावे. महिला दिल्लीची कायमस्वरूपी रहिवासी आणि दिल्लीची अधिकृत मतदार असावी. तिच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न हे 3 लाख रुपयांपेक्षा जास्त नसावे आणि ती महिला सरकारी कर्मचारी किंवा करदाता तसेच पेन्शन प्राप्त करता नसावी. नेक्स्ट क्वेश्चन पहा. आता नुकत्याच प्रकाशित करण्यात आलेल्या इंडिया स्किल्स रिपोर्ट 2025 नुसार राज्यस्तरीय रोजगार क्षमतेच्या बाबतीत कोणते राज्य अव्वल स्थानी आहे? तर आता या इंडिया स्किल्स रिपोर्ट 2025 नुसार राज्यस्तरीय रोजगार क्षमतेच्या बाबतीत आपलं महाराष्ट्र हे देशामध्ये अव्वल क्रमांकावर आहे. महाराष्ट्रात रोजगार क्षमता ही 84% असून 84%सह महाराष्ट्र पहिल्या क्रमांकावर, तर 78%सह दिल्ली हा केंद्रशासित प्रदेश दुसऱ्या क्रमांकावर आहे. तिसरा क्रमांक कर्नाटकनं पटकावला असून चौथ्यावर आंध्र प्रदेश, तर 5व्यावर केरळ हे राज्य आहे. या रिपोर्टविषयी अधिक सांगायचं झालं तर या रिपोर्टनुसार 2025 पर्यंत भारतातील 55% पदवीधर हे रोजगारक्षम होतील असा अंदाज यात वर्तवला आहे. तसेच पुरुषांच्या रोजगार क्षमतेचा दर हा 51.8% 53.5% इतका वाढला आहे, तर महिलांचा दर हा 50.9% 47.5 असा घसरला आहे. शहरस्तरीय रोजगार क्षमता असलेल्या शहरांमध्ये आपलं पुणे आघाडीवर असून येथील रोजगार क्षमता ही 78.32% इतकी आहे. पुण्यानंतर 76.48% सह बेंगलोर आहे, तर तिसऱ्या क्रमांकावर 72.45% सह मुंबई हे शहर आहे. सेकंड लँग्वेज म्हणून इंग्रजीला प्राधान्य देण्यात देखील आपलं महाराष्ट्रच आघाडीवर आहे. महाराष्ट्रात ही टक्केवारी 67.45 इतकी आहे. संख्यात्मक कौशल्यामध्ये उत्तर प्रदेश या राज्याने 80.12% सह अव्वल स्थान पटकावलं आहे. पुढील प्रश्न पहा. 22व्या दिव्य कला मेळाव्याचे उद्घाटन कोणाच्या हस्ते करण्यात आले? तर आता हा जो 22वा दिव्य कला मेळा आहे याचं उद्घाटन डॉक्टर वीरेंद्र कुमार यांच्या हस्ते करण्यात आले. हे जे वीरेंद्र कुमार आहेत हे केंद्रीय सामाजिक न्याय आणि अधिकारिता मंत्री असून त्यांच्या हस्ते याचं उद्घाटन करण्यात आलं. हा 22वा दिव्य कला मेळा 12 डिसेंबर पासून सुरू झाला असून 22 डिसेंबर पर्यंत याचं आयोजन दिल्लीतील इंडिया गेट येथे होणार आहे. बरं, यंदाच्या या दिव्य कला मेळ्याचं आयोजक कोण? तर दिव्यांग व्यक्तींसाठी राष्ट्रीय वित्त आणि विकास महामंडळाच्या माध्यमातून सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालयाच्या अंतर्गत दिव्यांग व्यक्तींच्या सक्षमीकरण विभागामार्फत या दिव्य कला मेळाव्याचं आयोजन करण्यात येत आहे. नेक्स्ट क्वेश्चन. कोणत्या राज्य सरकारने इंदिरा गांधी सुख शिक्षा ही योजना सुरू केली? तर ही जी इंदिरा गांधी सुख शिक्षा योजना आहे ही हिमाचल प्रदेश या राज्यानं लॉन्च केली. या योजनेअंतर्गत काय करण्यात येईल? तर 18 वर्षाखालील पात्र मुलांना उच्च शिक्षणासाठी या योजनेअंतर्गत मासिक 1000 रुपये देण्यात येणार आहेत. याबरोबरच हे सुद्धा नोट करून घ्या, हिमाचल प्रदेश या राज्यात इंदिरा गांधी प्यारी बहना सुख सन्मान निधी ही योजना सुद्धा राबवली जाते. या योजनेअंतर्गत हिमाचल प्रदेश राज्यात 18 वर्ष किंवा त्याहून अधिक वयाच्या पात्र महिलांना दरमहा 1500 रुपये आर्थिक सहाय्य देण्यात येते. दोन्ही योजना लक्षात ठेवा, अशा योजना एक्झाममध्ये विचारल्या जातात. इंदिरा गांधी सुख शिक्षा योजना आणि इंदिरा गांधी प्यारी बहना सुख सन्मान निधी योजना ही हिमाचल प्रदेश या राज्याद्वारे राबवण्यात येते. बरं, सध्या हिमाचल प्रदेश राज्याचे मुख्यमंत्री कोण आहेत? तर सुखविंदर सिंग हे सध्या हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री आहेत. त्यामुळे या योजनेमध्ये सुद्धा सुख असा शब्द घालण्यात आला आहे. यावरून लक्षात ठेवायचं, सुख हा शब्द आला की ती योजना हिमाचल प्रदेश या राज्याची आहे. हिमाचलचे सध्या राज्यपाल शिवप्रताप शुक्ला असून हिमाचल प्रदेश राज्याची स्थापना 22 जानेवारी 1971 मध्ये करण्यात आली होती व या राज्याच्या 2 राजधान्या असून उन्हाळी राजधानी शिमला तर हिवाळी राजधानी धर्मशाळा ही आहे. या राज्यात एकूण 5 नॅशनल पार्क आहेत व ते कोणते? तर ग्रेट हिमालयन नॅशनल पार्क, पिन व्हॅली नॅशनल पार्क, खीरगंगा नॅशनल पार्क, इंदरकिला नॅशनल पार्क आणि सिंबलबारा नॅशनल पार्क हे या राज्यात स्थित आहे. तसेच या राज्यामध्ये सतलज नदीवर भाकरा धरण सुद्धा बांधण्यात आला असून येथील जलाशयाला गोविंद सागर या नावाने ओळखलं जातं. नेक्स्ट क्वेश्चन. जागतिक स्तरावर संपत्तीचा 400 अब्ज डॉलर्सचा टप्पा पार करणारे पहिले व्यक्ती कोण ठरले आहेत? तर आता 400 अब्ज डॉलर्सपेक्षा अधिक संपत्ती असणारे जगातील एकमेव व्यक्ती हे एलॉन मस्क ठरले आहेत. आजच्या सत्रामधील शेवटचा प्रश्न पहा. दरवर्षी राष्ट्रीय ऊर्जा संवर्धन दिवस कधी साजरा केला जातो? तर हा जो राष्ट्रीय ऊर्जा संवर्धन दिवस आहे हा दरवर्षी 14 डिसेंबर रोजी साजरा केला जातो व या दिनाचं आयोजन ऊर्जा दक्षता ब्युरोद्वारे करण्यात येतं. आजच्या सत्रामधील तुमच्यासाठीचा प्रश्न पहा. फिडे वर्ल्ड चॅम्पियनशिपचं विजेतेपद पटकावणारा सर्वात तरुण बुद्धिबळपटू कोण ठरला आहे?
आता या प्रश्नाचं उत्तर कमेंटमध्ये देण्याचा प्रयत्न करा. उत्तर चुकलं तरी काही हरकत नाही, कारण ज्यावेळेस तुम्हाला या प्रश्नाचं योग्य उत्तर माहीत होतं, त्यावेळेस हा प्रश्न तुमच्या दीर्घकाळापर्यंत लक्षात राहतो. तर आता पुढच्या सत्रामध्ये पुन्हा भेटूया. धन्यवाद.